नमस्कार विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो. इयत्ता 12वी अर्थशास्त्र, मागणीची लवचिकता हे आपलं तिसरं प्रकरण आहे. मागील प्रकरणामध्ये म्हणजेच मागणी विश्लेषण नावाच्या प्रकरणामध्ये आपण वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी या दोहोंचा व्यस्त स्वरूपाचा संबंध असतो याविषयीची माहिती आपण मागणी विश्लेषण नावाच्या प्रकरणामध्ये पाहिलेले आहे. म्हणजेच एखाद्या वस्तूची किंमत वाढली असता वस्तूची मागणी कमी होते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता वस्तूची मागणी वाढते. म्हणजेच वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी या दोहोंचा जो संबंध आहे तो संबंध व्यस्त स्वरूपाचा किंवा विरुद्ध स्वरूपाचा असतो, असा आपण मागणी विश्लेषण नावाच्या प्रकरणामध्ये त्याचा अभ्यास केलेला आहे. एखाद्या वस्तूची किंमत वाढली असता मागणीत किती प्रमाणात घट होते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणीत किती प्रमाणात वाढ होते, हे आपल्याला मागणीच्या नियमावरून किंवा मागणीच्या सिद्धांतावरून समजत नाही. मागणी विश्लेषण नावाच्या प्रकरणामध्ये आपण मागणीचा नियम किंवा मागणीचा सिद्धांत, त्या सिद्धांताचा अभ्यास केलेला आहे. त्या मागणीच्या नियमाची, मागणीच्या सिद्धांताची व्याख्या करताना इतर परिस्थिती कायम असताना जेव्हा वस्तूची किंमत कमी होते तेव्हा वस्तूची मागणी वाढते आणि वस्तूची किंमत वाढते तेव्हा त्या वस्तूची मागणी कमी होते, अशा आपण मागणीच्या नियमाची किंवा मागणीच्या सिद्धांताची व्याख्या स्पष्ट केलेली होती. म्हणजेच या मागणीच्या सिद्धांतामध्ये जेव्हा एखाद्या वस्तूची किंमत वाढली असता मागणीत किती प्रमाणात घट होते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणीत किती प्रमाणात वाढ होते, ही गोष्ट आपल्याला मागणीच्या नियमावरून किंवा मागणीच्या सिद्धांतावरून समजत नाही किंवा लक्षामध्ये येत नाही. म्हणजेच मागणीचा नियम हा वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यातील कार्यात्मक किंवा संख्यात्मक संबंध स्पष्ट करण्यास अपुरा पडतो. म्हणून प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीची लवचिकता ही संकल्पना मांडलेली आहे. मागणीची लवचिकता अतिशय सोपी आहे आणि म्हणून लवचिकता या शब्दाचा अर्थ समजून घेण्यासाठी आपण एका उदाहरणाच्या साहाय्याने तो अर्थ समजून घेऊ. कारण आपण नेहमी बोलताना लवचिक आणि अलवचिक हे शब्द वापरत असतो. उदाहरणार्थ रबर लवचिक आहे आणि लोखंड अलवचिक आहे. म्हणजेच या वस्तूंचे आकारमान बदलण्यासाठी आपण शारीरिक शक्तीचा वापर करतो. रबर नावाच्या वस्तूचं आकारमान बदलण्यासाठी कमी शक्ती किंवा कमी ताकद लागते, तर लोखंडाचे आकारमान बदलण्यासाठी आपल्याला जास्त शक्तीचा किंवा जास्त ताकदीचा वापर करावा लागतो. म्हणजेच या उदाहरणात शक्ती किंवा ताकद म्हणजे वस्तूची किंमत असा आपण अर्थ घेऊ आणि वस्तूचे आकारमान म्हणजे वस्तूची मागणी असा त्याचा अर्थ घेऊ. म्हणजेच वस्तूच्या किमतीतील बदलाचा जर मागणीवरती फारसा परिणाम होत नसेल तर त्या वस्तूची मागणी अलवचिक असते आणि एखाद्या वस्तूच्या किमतीत थोडासा बदल झाला तरी त्या वस्तूच्या मागणीत जेव्हा खूप बदल होतो तेव्हा त्या वस्तूची मागणी लवचिक असते. आणि म्हणून प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी जी मागणीची लवचिकता ही संकल्पना जी मांडलेली आहे त्या संकल्पनेविषयी आपल्याला माहिती पाहावयाची आहे. पॉइंट आहे मागणीच्या लवचिकतेची संकल्पना.
मागणीची लवचिकता ही संकल्पना किंमत आणि इतर घटकातील बदलांचा मागणीतील बदलावर होणारा परिणाम दर्शवते. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीच्या लवचिकतेचं विधान केलेलं आहे किंवा मागणीच्या लवचिकतेची व्याख्या सांगितलेली आहे की प्राध्यापक मार्शल यांच्या मते ज्या प्रमाणात किमतीत घट होते त्यानुसार मागणी जास्त अथवा कमी प्रमाणात वाढते. तसेच ज्या प्रमाणात किमतीत वाढ होते त्यानुसार मागणी जास्त अथवा कमी प्रमाणात घटते. यालाच मागणीची लवचिकता असे म्हणतात. किंवा आपल्याला दुसरी एक व्याख्या सांगता येते की बदलत्या किमतीला मागणीचा प्रतिसाद कसा असतो याचे मोजमाप करणारी संकल्पना म्हणजे मागणीची लवचिकता होय. आणि अशा प्रकारच्या ह्या वरील दोन व्याख्येवरून असे स्पष्ट होते की मागणीची लवचिकता ही एक तांत्रिक स्वरूपाची संकल्पना असून ती किमतीतील बदलामुळे मागणीतील बदलावर होणाऱ्या परिणामाचे मापन दर्शविते. म्हणजेच वस्तूच्या किमतीतील प्रमाणशीर बदलामुळे मागणीत घडून येणाऱ्या प्रमाणशीर बदलास मागणीची लवचिकता असे म्हणतात. अशा प्रकारे आपल्याला मागणीची लवचिकता सांगता येते. मागणीच्या लवचिकतेची व्याख्या सांगता येते. व्याख्या लक्षामध्ये आपल्याला ठेवावी लागेल. व्याख्या अतिशय सोप्या अशा व्याख्या आहेत. त्यामध्ये आपण पहिली व्याख्या पाहिली की ज्या प्रमाणात किमतीत घट होते त्यानुसार मागणी जास्त अथवा कमी प्रमाणात वाढते. तसेच ज्या प्रमाणात किमतीत वाढ होते त्यानुसार मागणी जास्त अथवा कमी प्रमाणात घटते. यालाच मागणीची लवचिकता असे म्हणतात. ही एक मागणीच्या लवचिकतेची व्याख्या आहे. दुसरी एक व्याख्या सांगितली मी की बदलत्या किमतीला मागणीचा प्रतिसाद कसा असतो याचे मोजमाप करणारी संकल्पना म्हणजे मागणीची लवचिकता होय. ही मागणीच्या लवचिकतेची आपल्याला दुसरी व्याख्या सांगता येते. आणि आणखी एक व्याख्या आहे की वस्तूच्या किमतीतील प्रमाणशीर बदलामुळे मागणीत घडून येणाऱ्या प्रमाणशीर बदलास मागणीची लवचिकता असे म्हणतात. ही एक मागणीच्या लवचिकतेची आपल्याला व्याख्या सांगता येते. व्याख्या अतिशय सोप्या अशा व्याख्या आहेत. या व्याख्यांपैकी एक व्याख्या आपल्याला लक्षामध्ये ठेवावी लागेल. पुढचा भाग आहे मागणीच्या लवचिकतेचे प्रकार. मागणीच्या लवचिकतेचे प्रामुख्याने 3 प्रकार आहेत. एक उत्पन्न लवचिकता. मागणीच्या लवचिकतेचा दुसरा प्रकार आहे छेदक लवचिकता. मागणीच्या लवचिकतेचा तिसरा प्रकार आहे किंमत लवचिकता. असे मागणीच्या लवचिकतेचे प्रामुख्याने 3 प्रकार आहेत. त्यामध्ये मागणीच्या लवचिकतेचा पहिला प्रकार आहे उत्पन्न लवचिकता. उत्पन्न लवचिकता म्हणजेच उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणाऱ्या बदलाच्या संबंधाला उत्पन्न लवचिकता असे म्हणतात. अशी उत्पन्न लवचिकतेची आपल्याला या ठिकाणी व्याख्या सांगता येते. म्हणजेच उत्पन्नाव्यतिरिक्त मागणीवर परिणाम करणारे जे अन्य घटक आहेत, मग मागणीवर प्रभाव पाडणारे किंवा मागणीवर परिणाम करणारे अन्य घटक कोणते आहेत? मग त्यामध्ये वस्तूची किंमत असेल, त्यामध्ये उपभोक्त्यांच्या किंवा ग्राहकांच्या आवडीनिवडी असतील, सवयी असतील, फॅशन्स असेल, जाहिरात असेल, सरकारचं करविषयक धोरण असेल. म्हणजेच हे मागणीवरती परिणाम करणारे अन्य घटक स्थिर असतात. फक्त उत्पन्नातील बदलाचा परिणाम वस्तूच्या मागणीवरती घडून येतो, त्याला आपण उत्पन्न लवचिकता असे म्हणतो. हीच बाब आपल्याला खालील कोष्टकाच्या खालील सूत्राच्या साहाय्याने स्पष्ट करता येते. मागणीच्या उत्पन्न लवचिकतेचं सूत्र आहे
मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले उत्पन्नातील शेकडा बदल. या सूत्राचा वापर करून आपल्याला मागणीची उत्पन्न लवचिकता काढता येते. या सूत्राचं उत्तर जर 1 आलं तर मागणीची लवचिकता 1 किंवा एकक लवचिक मागणी असते. या सूत्राचं उत्तर जर 1 पेक्षा जास्त आलं तर मागणीची लवचिकता ही 1 पेक्षा जास्त किंवा जास्त लवचिक मागणी असते. आणि या सूत्राचं उत्तर जर 1 पेक्षा जर कमी आलं तर मागणीची लवचिकता 1 पेक्षा कमी म्हणजेच कमी लवचिक मागणी होय. किंवा आणखी एक सूत्र दिलेलं आहे त्या ठिकाणी, मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर पर्सेंटेज डेल्टा म भागिले पर्सेंटेज डेल्टा य बरोबर पर्सेंटेज म भागिले डेल्टा य भागिले य म्हणजेच बरोबर डेल्टा म भागिले म गुणिले य भागिले डेल्टा य. या सूत्राचा वापर करून देखील आपल्याला मागणीची लवचिकता काढता येते. या सूत्रामध्ये म म्हणजेच या ठिकाणी मूळ मागणी आहे, य बरोबर मूळ उत्पन्न आहे, डेल्टा म म्हणजे मागणीतील बदल आहे आणि डेल्टा य म्हणजे उत्पन्नातील बदल आहे. अशा प्रकारे मागणीच्या लवचिकतेचा पहिला प्रकार आहे की उत्पन्न लवचिकता. उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणाऱ्या बदलाच्या संबंधाला उत्पन्न लवचिकता असे म्हणतात. हा मागणीच्या लवचिकतेचा पहिला प्रकार आहे. मागणीच्या लवचिकतेचा दुसरा प्रकार आपल्याला या ठिकाणी सांगता येतो की मागणीची छेदक लवचिकता. छेदक लवचिकता हा मागणीच्या लवचिकतेचा दुसरा प्रकार आहे. छेदक लवचिकता म्हणजे एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा अन्य पर्यायी आणि पूरक वस्तूंच्या मागणीत घडून येणारा बदल होय. म्हणजेच पर्यायी आणि पूरक वस्तूंच्या बाबतीमध्ये छेदक लवचिकतेचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. म्हणजेच एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा अन्य पर्यायी आणि पूरक वस्तूंच्या मागणीत जर घडून येत असेल तर त्याला आपण छेदक लवचिकता असे म्हणतो. आणि ही छेदक लवचिकता मोजण्यासाठी खालील सूत्राचा वापर केला जातो की मागणीची छेदक लवचिकता बरोबर अ वस्तूच्या मागणीतील शेकडा बदल भागिले ब वस्तूच्या किमतीतील शेकडा बदल. या सूत्रामध्ये अ म्हणजे मूळ वस्तू आणि ब म्हणजे अन्य वस्तू. या सूत्राचा वापर करून आपल्याला प्रामुख्याने मागणीची लवचिकता काढता येते. आणखी एक सूत्र या ठिकाणी सांगितलेलं आहे की मागणीची छेदक लवचिकता बरोबर पर्सेंटेज डेल्टा म अ भागिले पर्सेंटेज डेल्टा की ब म्हणजेच डेल्टा म अ भागिले म अ भागिले डेल्टा क ब भागिले क ब म्हणजेच बरोबर डेल्टा म अ भागिले म अ गुणिले क ब भागिले डेल्टा क ब. या ठिकाणी म अ ही आहे अ वस्तूची मूळ मागणी. डेल्टा अ म्हणजे अ या मूळ वस्तूच्या मागणीतील बदल आहे. क ब म्हणजेच काय आहे, ब वस्तूची मूळ किंमत आहे. आणि डेल्टा ब म्हणजे काय आहे, ब या पर्यायी वस्तूच्या किमतीतील बदल आहे. अशा प्रकारे आपल्याला मागणीच्या लवचिकतेचा दुसरा प्रकार या ठिकाणी सांगता येतो की छेदक लवचिकता. छेदक लवचिकता म्हणजेच एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा अन्य पर्यायी
आणि पूरक वस्तूंच्या, पूरक वस्तू म्हणजे कोणत्या? गाडी आणि पेट्रोल ह्या दोन्ही वस्तू कशा आहेत? एकमेकींना पूरक वस्तू आहेत. आणि पर्याय चहा आणि कॉफी ह्या दोन्ही वस्तू एकमेकींना पर्याय आहेत. म्हणजेच एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा अन्य पर्याय म्हणजे चहाच्या किमतीत बदल झाला तर त्याचा परिणाम कॉफीच्या मागणीवरती होतो, किंवा गाडीच्या किमतीत बदल झाला तर पेट्रोलच्या मागणीवरती त्याचा प्रभाव पडतो. म्हणजेच एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा अन्य पर्यायी आणि पूरक वस्तूंच्या मागणीत घडून येणारा बदल मोजण्यासाठी आपल्याला छेदक लवचिकता या संकल्पनेचा प्रामुख्याने मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होतो. आणि मागणीच्या लवचिकतेचा तिसरा प्रकार आहे तो आहे किंमत लवचिकता. हा मागणीच्या लवचिकतेचा तिसरा प्रकार आहे. डॉक्टर मार्शल यांच्या मते वस्तूच्या किमतीतील प्रमाणित बदलामुळे मागणीत जो प्रमाणित बदल होतो त्याला मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतात. म्हणजे वस्तूच्या किमतीतील प्रमाणित बदल झाल्यामुळे वस्तूच्या मागणीत जो प्रमाणित बदल होतो त्याला मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतात. हीच बाब खालील सूत्राच्या साहाय्याने आपल्याला स्पष्ट करता येते. मागणीची किंमत लवचिकता बरोबर वस्तूच्या मागणीतील शेकडा बदल भागिले वस्तूच्या किमतीतील शेकडा बदल. या सूत्राचा वापर करून आपल्याला मागणीची किंमत लवचिकता काढता येते. आणखी एक सूत्र आहे त्या ठिकाणी मागणीची किंमत लवचिकता बरोबर पर्सेंटेज डेल्टा म भागिले पर्सेंटेज डेल्टा क. या सूत्राचा वापर करून देखील आपल्याला मागणीची लवचिकता या ठिकाणी काढता येते. अशा प्रकारे त्या ठिकाणी मागणीच्या किंमत लवचिकतेचा तिसरा प्रकार आहे किंमत लवचिकता. म्हणजेच किमतीतील प्रमाणशीर बदलामुळे मागणीत जो प्रमाणशीर बदल होतो त्याला मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतात. अशा प्रकारे मागणीच्या लवचिकतेचे प्रामुख्याने 3 प्रकार आहेत. 1 उत्पन्न लवचिकता, 2 छेदक लवचिकता आणि 3 किंमत लवचिकता. राहिलेला भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.